नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. छत्रपती संभाजीनगर शहरातील महास्वच्छता अभियान अंतर्गत संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि तुकाराम सोनवणे हायस्कूल, छत्रपती संभाजीनगर आणि महापालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या सौजन्याने आंबेडकर नगर, फुले नगर, गौतम नगर या परिसरात महास्वच्छता अभियानाअंतर्गत जनजागृती रॅली काढून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आमदार बच्चू कडू यांनी अंध अपंग बांधवांच्या समस्या ऐकून घेत प्रशासकीय आणि ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी कडू स्टाईलने एका अधिकाऱ्याला हलकीशी कानाखाली देखील लगावले. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी या आरोग्य तपासणी शिबिरास प्रारंभ केला. चौकात सिग्नलला थांबलेल्या वाहन चालकांकडून बळजबरी पैसे मागणाऱ्या तृतीयपंथींवर आता शहर पोलिसांनी कारवाई करण्याला सुरुवात केली आहे. सेवन हिल उड्डाणपुलाखाली आणि सिडको चौकात 5 आणि 6 ऑगस्टला 4 तृतीयपंथींना ताब्यात घेऊन जिन्सी ठाण्यात 4 आणि सिडको ठाण्यात 2 तृतीयपंथींवर गुन्हे दाखल करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यासाठी जय्यत तयारी केली जाते. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक इमिग्रेशन काउंटरचे काम सध्या सुरू असून महिन्याभरात हे सर्व काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पैसे घेऊन तिकीट न देणे तसेच नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या 234 वाहनधारकांवर मागील 7 महिन्यात कारवाई करण्यात आली. यात 18 जणांनी पगारवाढ थांबवण्यात आली तर 216 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मुख्य प्रशासकीय इमारतीचे बाह्य सौंदर्यीकरण आणि अग्निरोधक यंत्रणा, लिफ्ट, अन्य कामांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे 53 कोटीची मागणी केली होती. त्यापैकी शासनाने 8 महिन्यापूर्वी 12 कोटी देण्याचं मान्य झालं होतं. मात्र अद्यापही हा निधी मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाला बाह्य सौंदर्यीकरणाचा ठाचा बदलावा लागला. दरम्यान या जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले सलग 2 वेळा पालकमंत्री लाभले तरीही निधी मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात नाराजीचे सूर उमटत आहे. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर धावणाऱ्या अनेक खासगी 4 चाकी आणि 2 चाकी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह नमूद केलेले दिसते. अशा वाहनांवर आता आरटीओ कार्यालयाकडून कारवाईचा फडका उचलला जातोय. घाटीतील नर्सिंग कॉलेजमधील 3ऱ्या सत्राच्या 19 विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या 4थ्या आणि 5व्या सत्राच्या 11 विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी सस्पेंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना वसतिगृहातूनही काढण्यात येणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्ल यांनी दिली आहे. 1818 पासून आपली भारतमाता पारतंत्र्यांच्या शुक्राखाली जखडली गेली होती. आपल्याच भूमीवर आपण गुलाम झालो आणि इंग्रजांचं साम्राज्य व्यापाराचं सोंग घेऊन आलेल्या धूर्त इंग्रजांनी आपला खरा चेहरा लष्करी कारभार, अन्याय, अत्याचार, दहशत आणि जुलूम यांच्या रूपानं प्रकट केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.